श्री शरदजी बागणे करतील. यावेळेस काय फटका खेळलाय, खोदून काढला फटका आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने चांगला दंदन करत सीमा पार 4 धावां साडी. अप्रतिम फटका आपण पाहतोय. संदीप दा शरद यावेळेस नक्कीच फटका फसलाय, परंतु डोक्यावरून आपण पाहतोय अंतर कापणार का. येस नक्कीच, परंतु आले क्षेत्ररक्षण आपण करण्यासाठी दूरवरून आले आहेत. चेंडू कलित केला जातोय. बल आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 6. या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. हॅलो, आजच्या या टुर्नामेंटसाठी अर्णव अजय नाचरे, कुमार अर्णव अजय नाचरे याचकडून या मंडळासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळ त्याचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यावेळी स्वीकारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फटका फसलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू चाललाय डॉट बॉल. हो काय फटका जोर पाहायला मिळतोय. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु कलेक्ट करू शकले नाहीये. जन्मन प्रॉपर नाहीये, झेल सोडला जातोय. नक्कीच आपण पाहतोय आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 8 धावा धबलकावरती लागल्या आहेत. एक षटक समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 8. स्पीडअप करायचं आहे. टीम मीटिंग जास्त करू नका, लक्षात घ्या. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 20 सामने खेळवायचे आहेत आणि ते 20 सामने खेळवायचे असेल तर आपल्याला यास स्पीडअप करणं गरजेचं आहे. स्कोर बरोबर धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. स्टॅकिंग वरती गणेश आपण पाहतोय. स्पीडअप करायचं आहे. फील्ड लगेचच सजवून घ्यायचे, लक्षात घ्या. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सफल खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू चाललाय पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. गॅपमध्ये फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक सिंगल घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धाब्याने धबल कवरती धावसंख्या लागली 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड.
ऑन साईडला यावेळेस अंतर कापलं जात आहे. चेंडू पाठवला सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी अप्रतिम फटका आपण पाहतोय. चेंडूला ओळखला आणि त्यानंतर दिशा दिली आणि आडवा बाटने काय फटका पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील दुसरा षटकार लगवण्याचा कारनामा केला जातोय. अर्थातच आपण पाहतोय अक्षयाने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 15 धावा. यावेळेस देखील आडवा बाटे पुन्हा एकदा ऑन साईडला अटन केला जातोय. चेंडू चाललाय वन ऑन सीमा पार. 4 धावांसाठी हे 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. ओहो यावेळेस अंतर कापलं जाईल का. येस वन समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चौकार आपण पाहतोय. यावेळेस मात्र आक्रमण केलं जातंय. प्रशांत वरती हल्ला चालवला जातोय. आता मात्र काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. चेंडू ओळखला जातोय आणि त्यानंतर 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. 23 च्या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. सफल जरूर झालेत. आडवा बाटने फायनलच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये चेंडू आहे आणि चेंडू चालला पुन्हा एकदा ऑन द कार्पेट मध्ये. 4 धावांसाठी अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहतोय आणि हॅट्रिक चमकाराची लगवली जाते. या स्कोरबोर्ड वरती जर धावसंख्या पाहिला तर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात आपण पाहतोय. एकोणीस या षटकामध्ये धावा खर्च करतायत प्रशांत. आपण पाहायला गेले तर मागील षटकामध्ये महागडे षटक 19 धावा. अक्षय जर पाहिलं तर वैयक्तिक 26 धावांवरती घेत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत. अर्थातच जयेश आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटक टाकण्यासाठी 3रं षटक सफल झालेत. यावेळेस आडवा बाटने चेंडू चालला स्लॉट मध्ये आणि थेट यावेळेस चेंडू चालला सीमा पुन्हा एकदा पार केली जाते. अर्थातच 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू ओळखला आणि त्यानंतर जर पाहिलं तर आडवा बाटने खेळला फटका. अंतर कापलं जातंय. 6 धावांसाठी फटका. काय अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सफल झाले आणि त्यानंतर आडवा बाटने पाठवलंय स्लॉट मध्ये चेंडू. पुन्हा एकदा सायकल वरती गणेश आपल्याला पाहायला मिळतील. ओहो हो हो नो लुक फटका. काय फटका खेळलाय. चेंडू चाललाय लांब 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 सीमा रेषा पार. षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. गणेशच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय स्लॉट मध्ये. 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार टाकण्याचा विक्रम केला. 3रा षटकार लगवणार का गणेश हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच बॉल द्यायचा. मॅच बॉल द्या. स्वप्नील.
या 6 धावेने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा धाबलकावरती लागल्या आहेत का बॅटिंग पाहायला मिळते एका बाजूला अक्षय दुसऱ्या बाजूला गणेश श्री गणेश चषक 2025 पर्व पहिलं आणि त्याच जर पद्धतीने चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते गणेश यांच्या माध्यमातून ओहो यावे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तो अंतर कापलं जातंय परंतु काय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु असफल 2 धावा धाबलकावरती लागल्या आहेत 41 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत यावेळेस ऑन डिलिव्हरीचा वापर हा ट्रॅकर बॉल चेंडू चालला आकाशाला बुक्की मारत चेंडू चालला सीमारेषा पार 6 धावांसाठी अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय फायलेगच्या दिशेने चांगला फटका आपण पाहायला मिळालाय हाफ ट्रॅकल बॉल आणि त्यावरती आक्रमण केलं जातंय 47 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत सत्तेचाळीस धावा धाबलकावरती लागल्या आहेत यावेळेस हो काय स्पॉट मध्ये चेंडू आहे आणि चेंडू चालला सीमा पार पुन्हा एकदा यावेळेस मात्र गणेश यांचा मनगटाचा वापर आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये सीमा रेषेच्या बाहेर काय बॅटिंग पाहायला मिळते या 6 धावेने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 53 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत ओहो यावेळेस पुन्हा एकदा आरोबाट ऑन साइडला टर्न केला जातो परंतु फटका फसला फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि विकेटचा पतंग बॅक टू द पॅव्हलियन इनिंग देखील संपते आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 3 षटका अखेरीस 53 धावा आणि 54 धावा करायच्या असतील 3 षटकांमध्ये आपण पाहतोय काय बॅटिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांची अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली चौकार षटकारांची आतिषबाजीची मोहर लावली होती दोन्ही फलंदाजांनी अर्थातच आपण पाहतोय हॅलो पुढील होणारा सामना सौनस रांगलेवाडी विरुद्ध बहिरवली देऊलवाडी सौनस रांगलेवाडी विरुद्ध बहिरवली देऊलवाडी या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी उपस्थित राहायचं आहे बहिरवली देऊलवाडी विरुद्ध सौनस रांगलेवाडी या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे होडकर संघाने कृपया आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे सौनस रांगलेवाडी आणि बहिरवली देऊलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहायचं टॉस करून घ्यायचं आहे पुढील होणारा सामना सौनस रांगलेवाडी विरुद्ध बहिरवली देऊलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे
चला स्पीडअप करायचा आहे. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, दोन्ही बॅटर जाऊन ते मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करा. चौपन्न धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी अर्थातच सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रशांत आणि जगन आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी. येणारे चेंडू असतील 18 आणि स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थात 54 धावा. सामन्याला सुरुवात होते. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन आला अर्थातच आपण पाहतोय. प्रदीप आणि प्रदीपच्या पहिल्या चेंडूवरती यावेळेस काय पाहायला मिळतंय, झेल सोडला जातो पॉईंटच्या दिशेने. दोन धावांनी खातं ओपन केलं जाते. प्रतिभांचा पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस का चांगला फटका पाहायला मिळतोय. कट केला जातोय, सिंगल घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र एका धावेने तपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. प्रशांत यांच्यासाठी चेंडू. यावेळेस काय फटका पाहायला मिळाला. आरो बाटते चेंडू चाललाय. 1 बॉल सी वापर 4 धावांसाठी. प्रशांतच्या बॅट मधून आपण सुरेख कापड पाहायला गेलाय. 4 धावांचा इशारा आला पंचांकडून. सुरेख फटका पाहायला मिळाला देखील आपण पाहतोय. पन्हाळजे बलदेवाडी क्रिकेट क्लबचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत, फिके आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या मात्र एक धाव मिळते. एका धावेने तपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा तपलकावरती लागल्या आहेत. 8 धावा तपलकावरती लागल्या आहेत आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस स्विंग करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु असफल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये परंतु चेंडू चाललाय डॉट बॉल. यावेळेस करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल. षटक देखील संपतोय. षटका अखेर स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 8. एक षटक समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. आता येणारे चेंडू असतील 12 आणि स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला अर्थातच आपण पाहतोय सौनस रांगलेवाडी संघाचे खेळाडू देवाभाऊ रांगले हे कुठे असतील तर त्याने कृपया समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. या आमच्या यजमान संघासाठी मोलाचं असं सहकार्य वेळोवेळी सहकार्य करणारे सौनस रांगलेवाडी संघाचे खेळाडू देवाभाऊ रांगले यांचा सत्कार करण्यात येत आहे. तर त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांचा सत्कार करतील आमच्या नवतरुण क्रिकेट क्लबचे कर्णधार
स्वप्नील भागणे. देवाभाऊ रांगले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आमच्या या मंडळासाठी मोलाचं असं सहकार्य वेळोवेळी लाभतं. ओहो, यावेळेस अनवा बाटने फटका खेळलाय, फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु हे प्रभू हरिनाम कृष्ण जगन्नाथम हे प्रेमानम हे क्या हुआ. काय पाहिलं मी ते, ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. आता मात्र या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक जीवदान नक्कीच मिळालंय, फटका फसला, फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक होते परंतु झेल घेऊ शकले नाही आहेत. यावेळेस सफल झाले आहेत आणि फायलेटच्या दिशेने काय फटका खेळला जातोय. चेंडू पाठवला सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी सुरेख फटका आपण पाहतोय. जगण्याच्या बाट मधून जागा बनवली आहे, हाफ ट्रॅकल बॉल आणि त्यावरती आक्रमण चढवलं जाते. स्कोर कार्ड पर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच असेच मात्र फटके खेळावे लागतील, मारावे लागतील आणि तेच सिद्ध केलंय. आता मात्र कमबॅक करणार का गोलंदाज हे देखील पाहणे गरजेचं आहे. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धापलकावरती लागल्या जात आहेत. पुढे चेंडू पाहायला मिळेल साठी डान्सिंग लावून फटका फसलाय, फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस देखील झेल सोडला जातोय. 2 जीवदान मिळालेत. अर्थातच नक्कीच आपण पाहतोय पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु इथे जर पाहिलं तर नक्कीच झेल सोडले जात आहेत 2. यावेळेस फटका बसला, फटकेच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का, परंतु नाहीये, दूरवरून आले तिथे फेकीकर पर्यंत 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धापलकावरती लागल्या आहेत. यावेळेस श्रेष्ठांचा वेध घेणारे चेंडू आपण पाहतोय. विकेटचं पतंग, दांडी दांडी गुल. यावेळेस मात्र बॅक टू द पवलियन, तू चल में आया समीकरण पाहतोय. बॅक टू द पवलियन, तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागते. प्रशांत यांना पहिला धक्का बसतोय, अर्थातच आपण पाहतोय स्पीडअप करायचंय. पुढे चेंडू पाहायला मिळेल. नवीन बॅटर आल्या यावेळेस स्ट्रोक धरून खेळला गेलाय. गॅप मध्ये चेंडू आहे, अंतर कापलं जाईल का. येस, अंतर कापलं जात आहे. 1 बॉल सीमा पार, 4 धावांसाठी. 4 धावांनी स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलोय स्कोर कार्ड. दोन षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 22. वापगर संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. जय शिवाजी वापगर संघ 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यानंतर दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले सचिन. येणारे चेंडू असतील 6 स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करणार टीमला, अर्थातच आपण पाहतोय
त्यापेस काय फटका पाहायला मिळतोय, चांगला फटका आपण पाहिलाय, प्रोटेक्शन आहेत. यावेळेस काय पाहायला मिळते, मात्र दांडीचं विकेटचं पतंग होतंय. बॅक टू द पवेलियन, क्लीन बोल्ट रेसांचा वेध घेणार चेंडू आपण पाहतोय. त्यांच्या जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस काय अँगल बनवून चेंडू वळवला जातोय, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. यावेळेस मात्र ते सर्राट चेंडू आपण पाहायला गेलाय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. डॉन बॉल केले जात आहेत अर्थातच, परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र बाटने खेळला फटका आपण पाहतोय. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक झेल होईल का, आणि अप्रतिम झेल पाहायला मिळालाय. सुरेख झेल आपण पाहतोय. बॅक टू द पवेलियन, धक्का क्रमांक बसतोय दुसरा. तिसरा धक्का बसलाय त्यांची जागांसाठी. आपण आलाय बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय प्रितेश. यावेळेस करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, आणि नक्कीच आपण पाहतोय षटक देखील संपतंय. आणि सामना अर्थातच आपण पाहायला गेलं तर हे ठरलाय. अभिनंदन, हारलेल्या संघाला हार्ड लक. सुरेख आपल्याला बॅटिंग आणि गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला. जय शिवाजी वावगर संघाच्या बाजूने. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच समान खेळ ठरतो अर्थातच गणेश आपलं यायचं आहे. गणेश गोरवले हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा अर्थातच फलंदाज आपण पाहतोय या पंचक्रोशीमध्ये, आणि त्याचं नाव आहे. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आणि या ठिकाणी मी सन्माननीय राजेंद्र भागणे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे.